जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे विजयी झाले। पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये विशाल तांबे यांना 9 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे हेमंत रासने यांना 7 मते मिळाली। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये युती असल्याने विशाल तांबे यांचा विजय निश्चित मानला जात होता, परंतु सर्वांचे लक्ष होते ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेकडे। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी भाजपला साथ देत हेमंत रासने यांना मतदान केले, त्यामुळे भाजपला 7 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे यांना 9 मते मिळून त्यांचा विजय झाला। विजयानंतर दरवर्षी सभागृहात होणारी घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळाली नाही। मागील वर्षीपर्यंत सुरेश कलमाडी आणि अजित पवारांच्या नावाने घोषणा देणारे कार्यकर्ते यावेळी जास्त प्रोत्साहित दिसले नाही। कलमाडींच्या नावाचा तर अजिबातच उल्लेख करण्यात आला नाही, त्यामुळे सुरेश कलमाडी यांचे महानगरपालिकेतील नेतृत्व संपुष्टात आल्याची यावेळी अनेक जण चर्चा करीत होते। यावेळी महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी अभिनंदन केले। दोन उमेदवार लढवत होते, एक रासने हेमंत नारायणराव आणि 2 तांबे विशाल विलास। यापैकी तांबे विशाल विलास यांना 9 मते मिळालेली आहेत, रासने हेमंत नारायण यांना 7 मते मिळालेली आहेत। त्यामुळे तांबे विशाल विलास या सर्व सुविधांसाठी निश्चितपणे सर्व स्थायी समितीचे सदस्य आणि सभागृहातील सर्व सन्मान्य नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधींच्या एकत्रितून या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नियोजनपूर्वक विकास याच उद्देशाने आम्ही इथून पुढच्या काळात पुढील वर्षात काम करू एवढंच या निमित्ताने बोलतो। आणि निश्चितपणे या शहराला एक वेगळी परंपरा आहे, या सभागृहाला देखील एक वेगळी परंपरा आहे। या परंपरेला साजेसं काम इथून पुढच्या काळात करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील एवढंच या निमित्ताने बोलतो। आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष प्रबळ होण्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेमंत रासने यांना मतदान केलेलं आहे। ह्याच्या पुढील काळामध्ये विरोधी पक्ष एकजूट करून जो सत्ताधारी पक्षांचं चुकीच्या पद्धतीने पुणे शहरामध्ये चाललेलं काम हे हाणून पाडून चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे। त्यामुळेच आम्ही मोठ्या मनाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करून एक विरोधी पक्षाचं एक दर्शन दाखवलेलं। आज पूर्वीपासून आम्ही विरोधी पक्ष नेत्याची भूमिका ठाम बजावलेली आहे आणि भविष्यात ह्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं विरोधी पक्षाची भूमिका आम्ही स्थायी समितीमध्ये पार पाडू। पुणेकरांच्या बाजूने म्हणून राष्ट्रवादीचा असं कोणाला विरोध नाही, पण पुणेकरांच्या हिताचं काम आम्ही स्थायी समितीमध्ये करू। सुनंदन लेले लिखित समज गैरसमज या पुस्तकाचे प्रकाशन क्रिकेटपटू इरफान पठाण व ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते करण्यात आले।
आपण जसं आता म्हणतो की ई प्रकाशन करणं, तर मी आता त्याचं ई प्रकाशन करतो आणि तुम्हाला पुस्तक दाखवतो. अनमोल प्रकाशनचे नरेंद्र नांदुरकर, शैलेश नांदुरकर उपस्थित होते. सुनंदन लेले उत्तम पत्रकार आहेत, तेवढेच उत्तम कुक देखील आहेत. माणसे जोडणे हा लेलेंचा स्वभाव आहे. पाकिस्तानातील क्रिकेटच्या सामन्यांचे वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्यांनी तिथे एवढी माणसे जोडली की त्यावर एक पुस्तक लिहावे लागत आहे. अशा शब्दात क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी आपल्या जवळच्या मित्राचे कौतुक केले. बागडे म्हणाले, भारत व पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये शत्रुत्व नाही, शत्रुत्व आहे ते दोन्ही देशातील सरकारमध्ये. दोन्ही देशातील सरकार राजकीय स्वार्थापोटी शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करीत आहे. दोन्ही देशातील नागरिकांना, सैन्यांना युद्ध नको आहे, कारण युद्ध फक्त जखमा व दुःख देते. राजकारणाची गरज म्हणून युद्धाच्या विषयावर वाद घातले जातात. आमच्या मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयींनी पण घातले होते. त्यानंतर कारगिल घडले, लक्षात घ्या. लढणारी सैन्य असतात, प्रेम करणारी माणसं असतात, हे लक्षात घ्या. आणि खरं सांगायचं तर सैनिकांना सुद्धा युद्ध नको असतं. याचं कारण युद्ध फक्त मरण देतं, युद्ध फक्त जखमा देतं आणि युद्ध फक्त रक्त सांडतं, हे लक्षात घ्या. दोन्ही बाजूंच्या सैनिकांशी मी बोललेलो आहे अनेक वेळेला, निवृत्त सैनिकांशी बोललेलं आहे, आणि दोघंही सांगतात की खरं सांगायचं ना तर युद्ध आम्हालाही नको असतं, कारण आमचे कुटुंबीय मागे असतात आणि ते म्हणतात आता हा परत येणार आहे की नाही. ही भावना लक्षात घ्या. युद्धामध्ये केवळ भारत पाकिस्तानमध्ये नाही, युद्धामध्ये सगळ्या जगामध्ये फक्त दुःख निर्माण होतं. युद्धामुळे सुख निर्माण झालंय असं मला तरी कुठे दिसत नाही जगाच्या इतिहासामध्ये. त्यामुळे युद्ध टाळून जे प्रेम आपल्याला करायचंय ते सुनंदन या पुस्तकातून शिकवतोय. हे पुस्तक फक्त क्रिकेट विषयक नाही, हे महत्वाचं पुस्तक आहे. तो जे काही म्हणतोय त्याच्यामध्ये ते जाणून घ्या. कृपया त्याला देशद्रोही ठरवू नका, कारण कोणीतरी पाकिस्तानातली माणसं चांगली आहेत, म्हणजे मला तर याची परवाच नाही. याचं कारण मी जेव्हा कधी पाकिस्तान, बांगलादेश इथल्या लोकांबरोबर चांगलं बोलतो, वागळे देशद्रोहीच आहे. माझं या लोकांना सांगणं आहे की देशभक्ती काय असते हे शिकण्यासाठी अजून तुम्हाला खूप काही करावं लागेल. देशभक्ती मुळात प्रेमातून निर्माण होते, लक्षात घ्या. देशभक्ती दुसऱ्या देशाचा द्वेष करून निर्माण होत नाही, लक्षात. तेव्हा ज्यांना फक्त देशभक्ती ही तिरंग्यामध्ये दिसते, ज्यांना फक्त देशभक्ती ही राष्ट्रगीतामध्ये दिसते, ज्यांना फक्त देशभक्ती है मेरे वतन के लोगो लागलं कीच दिसते, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, देशभक्ती ही माणसांची मनं जोडण्यात असते. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने रास्तापेठेतील महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांनी गेली 4 वर्षे सातत्याने अप्पर कामगार आयुक्त पुणे आणि महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालय ते महावितरणाची विभागीय कार्यालयापर्यंत अनेक पत्रव्यवहार केले, चर्चा केल्या, धरणे आंदोलने धरली, मोर्चे काढले, तरी महावितरण प्रशासन कुंभकर्णाप्रमाणे झोपलेले आहे. आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना जागे करण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या मुख्य कार्यालयाने कामगार हितांची अनेक परिपत्रके आजपर्यंत काढली, परंतु त्यांची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. याबाबत संघटनेने उच्च न्यायालय मुंबई यांच्या अवमानाची याचिका दाखल केली आहे. आता तरी मुख्य कार्यालय यांनी या सर्व प्रश्नांची दखल घेऊन महावितरणसाठी महसूल जमा करून देणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व कंत्राटी कामगारांना तातडीने वेतन देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा नाईलाजास्तव याच महिन्यात मुंबई येथे धरणे आंदोलन केले जाईल याची प्रशासनाने दखल घ्यावी. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
जुन्या हद्दीतील विकास आराखड्यातील संदिग्ध व विसंगत उपसूचना वगळण्यास सर्वसाधारण सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मंजुरी दिली. त्याचवेळी जेथे अधिकृत फाळणी व मंजूर लेआउटचे नकाशे व कागदपत्र उपलब्ध नसतील त्या उपसूचनाही वगळण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे शासनाने दिलेल्या मुदतीत हरकती आणि सूचना मागवण्यासाठी आराखडा प्रसिद्ध करण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला 7 जानेवारीला सर्वसाधारण सभेत मॅरेथॉन चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. परंतु मंजुरी देताना शहर सुधारणा समिती आणि सर्वसाधारण सभेमध्ये काही ठिकाणी विसंगत उपसूचना देण्यात आल्या. तसेच काही आरक्षणाबाबत जागा फाळणीचे नकाशे व कागदपत्रे नसल्याने सर्वसाधारण सभेच्या आदेशानुसार विकास आराखडा प्रसिद्ध करणे प्रशासनासाठी अडचणीचे ठरले होते. शासनाने 4 मार्चपूर्वी आराखडा प्रसिद्ध करून नागरिकांच्या हरकती सूचना मागवण्याची डेडलाईन प्रशासनाला दिली होती. ही मुदत अवघ्या 1 महिन्यावर आल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने संदिग्ध उपसूचना वगळण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आणला होता. शिवलाल भोसले आणि उषा कळमकर यांनी या संदर्भात दिलेल्या प्रस्तावाला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमकपणे विरोध केला. सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या आराखड्यामध्ये कायद्यानुसार बदल करता येतो. प्रशासनाला विसंगती कळली नाही, मग उपसूचना देणाऱ्या सदस्यांच्या कशी निदर्शनास आली, अशा अनेक शंका उपस्थित करत मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी तसेच काँग्रेसच्या 2 सदस्यांनी सत्ताधारी आघाडी आणि प्रशासनावर आरोपांचा भडीमार केला. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पाद्वारे शेतकऱ्यांचे अशाश्वत जीवन कुठे संपतंय असा सवाल परिसंवादात वक्त्याने उपस्थित केला. एस.एम. जोशी फाउंडेशनच्या प्राध्यापक मधु दंडवते ग्रंथालय आणि अभ्यासिकेच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अजित अभ्यंकर, डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, दशरथ सावंत, सुभाष वारे उपस्थित होते. सावंत म्हणाले की कष्टकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या जगण्याची दिशा अर्थसंकल्पातून मांडणे अपेक्षित होते. रोजगार निर्मिती तरी अपेक्षेप्रमाणे कुठे होते आहे. ध्येय नसलेला संकल्परहित हा अर्थसंकल्प आहे. अभ्यंकर यांनी सांगितले की देशाचा एकूण कर आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण सध्या 17% आहे. तो 25% नेता येईल अशी योजना अर्थसंकल्पात असायला हवी होती. भांडवलशाहीचा विकास देशांतर्गत बाजारपेठेच्या आधारे व्हायला पाहिजे. त्यामुळेच अर्थसंकल्पाची पुनर्रचना व्हायला हवी. डॉक्टर खांदेवाले म्हणाले की भांडवलशाही व समाजवादावरून अर्थव्यवस्था स्पष्ट होत असते, परंतु समाजवादाशिवाय सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत.